बघा हां, आपण भारतीय लोक कुठलाही पॅकेटबंद पदार्थ विकत घेताना त्याची किंमत, वजन, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट या सर्व गोष्टी तपासतो. पाहिलं तर खूपच चांगली सवय आहे. पण ज्या वेगाने आपल्या देशात मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं की मधुमेह, फॅटी लिव्हर्स, स्थूलता, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, PCOS ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे अन्नाद्वारे काय आपल्या पोटात जातं हे समजून घेणं देखील खूपच गरजेचं आहे. त्यामुळे आता प्रॉडक्ट लेबल वाचायची सवय लावून घेऊया. त्यामुळे होणारा फायदा हा आपलाच आहे. नमस्कार, मी ओंकार. मी एक कम्युनिटी फार्मासिस्ट आहे आणि आज मी तुम्हाला फूड लेबलबद्दलची एक इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे, ज्यामुळे फूड या नावाखाली आपल्या शरीरात नक्की काय जात आहे याबद्दल आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल आणि भविष्यात तो पदार्थ खाताना आपण योग्य निर्णय घेऊ, तो पदार्थ खायचा की नाही याबद्दल. तर गंमत अशी आहे की पॅकेज फूडचे लेबल लिहिताना कंपन्या सामान्य माणसाला अगदी न समजणारी नावं त्यात घालतात. साध्या नावांना कठीण समानार्थी शब्द वापरला जातो. त्यामुळे तुम्हाला त्या पॅकेज केलेल्या पुड्यामध्ये खरं काय आहे हे समजणं अतिशय अवघड होऊन बसतं. पण या व्हिडिओद्वारे आपण हे फूड लेबल वाचायचं कसं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं आहे इन्ग्रेडियंट लिस्ट, म्हणजेच त्यातल्या घटकांची यादी. फूड प्रोडक्टचं नाव, ते प्रोडक्ट बनवणारी कंपनी, हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढेच महत्त्वाचं आहे त्या प्रोडक्टमध्ये वापरले जाणारे इन्ग्रेडियंट. आपण ती लिस्ट वाचलीच पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना पण ही लिस्ट वाचायची कशी हे सांगितलं पाहिजे. सामान्यतः ओळखता येणाऱ्या घटकांची लहानशी यादी ही वाचण्यासाठी सुद्धा आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय चांगली असते. आपल्या घरात देखील रोजच्या जेवणातला कुठलाही पदार्थ बनवायला 5-6 पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत. तर 5-6 पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स असलेल्या उत्पादनाकडे आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक काटेकोरपणे आणि बारकाईने पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. प्रोडक्टमध्ये तेल कुठलं वापरलं जातं, शेंगदाणा तेल, नारळ तेल की पाम तेल, हे आपल्याला समजलंच पाहिजे आणि ते सुद्धा मेन्शन केलं पाहिजे. तसंच गव्हातल्या प्रोडक्टमध्ये गहू आणि मैदा किती प्रमाणात आहे यावर आपलं आरोग्य बऱ्यापैकी अवलंबून असतं, कारण हे प्रोडक्ट आपण रोजच खातो. पॅकेटमध्ये असलेल्या मसाल्यात कुठले प्रिझर्वेटिव्ह घातलेत आणि किती प्रमाणात घातलेत याचा देखील ठळकपणे उल्लेख पॅकेटवर पाहिजेच. तसंच फ्लेवर एन्हान्सर्स, इमल्सिफायर्स, ॲसिडिटी रेग्युलेटर्स यासारख्या इन्ग्रेडियंट असलेल्या प्रॉडक्टपासून आपण सावध राहिलंच पाहिजे, कारण हे प्रॉडक्ट्स आरोग्यासाठी तितके चांगले फायदेशीर नाहीत. उदाहरण सांगायचं जर शुगरला जवळपास 70 समानार्थी शब्द आहेत, जसं काही डेक्स्ट्रोज, लिक्विड ग्लुकोज, अगावे सिरप, हनी, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, इन्व्हर्ट शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन अशी भली मोठी यादी आहे. आता चित्रात दाखवलेलं बिस्किट पहा. या बिस्किटमध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त मैदा, जवळपास 4 वेगवेगळ्या प्रकारची साखर, आर्टिफिशियल फ्लेवर असे कितीतरी पदार्थ आहेत. तर आता हे बिस्किट खायचं की नाही हे तुम्हीच ठरवायचं. अति साखर खाणे हे आपले नैसर्गिक आकलन क्षमता कमी करते आणि याबाबत आपल्याला तर माहितीच असेल. सर्विंग साईज हा देखील एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. तो आकडा साधारणतः एक स्टँडर्ड क्वांटिटी सूचित करतो. सर्व मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट याचं प्रमाण त्या सर्विंग साईजच्या क्वांटिटीमध्ये दिलेलं असतं. जर एखाद्या पदार्थाची सर्विंग साईज 30 ग्रॅम आहे तर प्रोटीन, फॅट्स, कार्ब्स आणि इतर पोषक घटकांची बेरीज ही 30 ग्रॅम एवढी असेल. विशेषतः जर तुम्हाला एखादा पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याची सवय असेल तर या सर्विंग साईजकडे मात्र आपण नक्की लक्ष दिलं पाहिजे. कॅलरी काउंट, तर कॅलरी काउंट हे आरोग्याचं सूचक आहे असा एक भास पसरवला गेला आहे, पण कॅलरी पूर्ण चित्र दाखवत नाही. कॅलरी काउंटपेक्षा कॅलरी देणाऱ्या इन्ग्रेडियंट लिस्ट मधल्या पदार्थांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे साखरेपासून मिळणाऱ्या 100 कॅलरी या बदाम किंवा पनीरपासून मिळणाऱ्या 100 कॅलरीपेक्षा जास्त हानिकारक आणि साखरेमुळे ब्लड शुगर ही बदाम आणि पनीरपेक्षा जास्त प्रमाणात वाढते. म्हणूनच कॅलरीच्या आकड्यापेक्षा कॅलरीचा योग्य सोर्स निवडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. टोटल फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम, प्रॉडक्टमधलं फॅट्स हे तेल, तूप, बटर, व्हेजिटेबल स्प्रेड आणि आणखी बऱ्याच सोर्सेसने येतं. ट्रान्स फॅट्स जास्त असलेली उत्पादनं शरीराला हानिकारक आहेत. तसंच ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स याच्यामधला फरक पण आपण समजून घेतला पाहिजे. अन्नातील पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे पुफा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या हॉर्मोनल आणि हार्ट हेल्थसाठी अन्नातून योग्य फॅट शरीराला मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कोलेस्टेरॉल आणि सोडियम यांना देखील आपण जास्त घाबरू नये, ते काही आपले शत्रू नाही आहे. आहारातील कोलेस्ट्रॉलचा म्हणजेच डाएटमधून मिळणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा
शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर म्हणजेच सिरम कोलेस्ट्रॉलवर खूप त्याचा बघितलं तर कमी प्रभाव पडतो. तसंच विशिष्ट आरोग्याच्या समस्या नसल्यास आपल्याला सोडियमची देखील काही चिंता करण्याची तितकीशी गरज नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स. सो फूड प्रोडक्ट लेबलमधल्या बाकी सर्व घटकांपेक्षा कदाचित थोडा जास्त महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट. फूड लेबलवर टोटल कार्बोहायड्रेट असं लिहिलेलं असतं. यात कार्बोहायड्रेट, त्यानंतर ॲडेड शुगर आणि नेट कार्बोहायड्रेट्स हे घटक येतात. टोटल कार्बोहायड्रेट म्हणजेच काय तर प्रोडक्टमध्ये असलेले फायबर, नॅचरल आणि ॲडेड कार्बोहायड्रेट्स, तसंच शुगर आणि शुगर अल्कोहोल. नेट कार्बोहायड्रेट म्हणजे काय तर असे कार्बोहायड्रेट ज्यांचं मेटाबॉलिझम झाल्यावर ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं. फायबर त्यात आले सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर, आणि शुगर अल्कोहोल त्यात आले सॉर्बिटॉल, मॅल्टिटॉल, एरिथ्रिटॉल यासारखे घटक. हे वगळता इतर सर्व कार्बोहायड्रेट्स हे साध्या साखरेमध्ये म्हणजे ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे नेट कार्बोहायड्रेटचं प्रमाण जितकं कमी तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं. तसंच टोटल कार्बोहायड्रेटमधला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ॲडेड शुगर. याचा अर्थ असा की पदार्थांमधल्या नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साखरेपेक्षा बाहेरून अधिकची साखर, मग ती आधी सांगितलेल्या 70 साखरेच्या सोर्सपैकी एखादा सोर्सची साखर असू शकते, तर ही साखर चव चांगली आणण्यासाठी, टेक्स्चर सुधारण्यासाठी घातली जाते. तर हे देखील प्रमाण जितकं कमी असेल तेवढं चांगलं. आता प्रोटीनबद्दल जाणून घेऊया. तर अन्नात प्रोटीनचं प्रमाण जास्त असणं हे नेहमीच महत्त्वाचं आहे. इन्ग्रेडियंट लिस्टमधल्या प्रोटीनचा सोर्स देखील अतिशय महत्त्वाचा आहे. प्रोटीनमध्ये जास्तीत जास्त इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत ना, याची आपण प्रोडक्ट पाहताना नक्कीच खात्री करून घ्यावी. आता पाहूया पर्सेंट डेली व्हॅल्यूबद्दल. हा भाग एका सर्विंगने तुमच्या दैनंदिन पोषणाच्या गरजा किती प्रमाणात भागवल्या आहेत हे दाखवतो. हा आकडा रोजची सरासरी 2000 कॅलरी एवढी आहाराची गरज या प्रमाणावर आधारित आहे. त्या फूडच्या सर्विंगमधून मिळणाऱ्या न्यूट्रिएंटचे प्रमाण दाखवण्यासाठी पर्सेंट डेली व्हॅल्यू हा भाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. ही होती आपण प्रॉडक्ट लेबल समजावून घेण्याची छोटीशी सुरुवात. यातील टिप्स पालन करून तुम्ही रोजच्या वापरातल्या वस्तू जसं की ब्रेड, बिस्किट, तेल, बेकरी प्रॉडक्ट्स, रेडी टू ईट फूड, फूड सप्लिमेंट्स, कोल्ड ड्रिंक्स, लिक्विड ORS हे पदार्थ घेताना थोडेसे सजग होऊ. आणि व्हिडिओमधून तुम्हाला थोडी जरी गरजेची माहिती मिळाली असेल ना, तर आमच्या जॅकफ्रूट डेली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आणि एक गोष्ट लक्षातच ठेवा, अन्नपदार्थाच्या योग्य सवयी एक निरोगी जीवनशैली जगण्यासाठी हे नेहमीच मार्गदर्शक ठरतात. धन्यवाद.